मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तणाव बिलकुल नाहीये. वातावरण आनंदी आहे. मला कुठल्या गोष्टीची भीती वाटत नाही. सगळ्या विषयांचा माझा अभ्यास झालेला आहे. मी खूप छान अभ्यास करत आहे आणि मला यश मिळणार आहे. हा मी तुम्हाला गुरुमंत्र देतोय. हा मी तुम्हाला सगळ्यांना माझा शिष्य समजतोय. ओके आणि मी तुमचा गुरु. ॲक्चुअली गुरु होणं एवढं सोपं नाहीये. फार मोठी ती पात्रता लागते. पण चला ठीक आहे. गुरुमंत्र दिलाय मी तुम्हाला. कोणता? ते सगळं सोपं आहे. मी केलंय मला आठवणार आहे. पण इथं तुमचे असे विचार आहेत, की सर आम्हाला भीती वाटते. फिजिक्सचा अभ्यास होईल का? अरे इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे, तो करताना तुमच्या मनात फिजिक्सचा विचार येतोय. बरं पुन्हा फिजिक्सचे 5 दिवस सुट्टी आहे, तुम्हाला वाटेल आता मॅथ्स होईल का? असा विचार करायचाच नाहीये. मी तुम्हाला सांगतो तुमच्यापेक्षा जास्त मी YouTube फॉलो करतो. मी सगळे चॅनल बघतो जे चांगले आहेत ते. बरं, मी एका चॅनलवर व्हिडिओ बघितला सरांचा, नाव नाही मी सांगत तुम्हाला. सरांनी सांगितलंय, की टिपिकल आय-एम-पी क्वेशन्स त्यांनी सुद्धा दिलेत. आय-एम-पी न्यूमेरिकल्स दिलेत, भरपूर प्रश्न दिलेत. ओके. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आलं, की चला सरांनी क्वेशन्स दिलेत. ओके. पण मुलं कुठे कमी पडतायत हे मग तुम्हाला सांगूया आपण. आय-एम-पी क्वेशन तसे मी पण प्रोव्हाईड केलेत ना तुम्हाला. पण तुम्ही कुठे कमी पडताय तुम्हाला मी सांगतो. तुम्ही कमी पडताय इथं. न्यूमेरिकल्स खूप कमी पडताय. फॉर्म्युले तुम्ही करतच नाहीये. पेपरमध्ये न्यूमेरिकलचा अटेम्प्ट 0 असतो लक्षात घ्या. तुम्ही फक्त डेरिव्हेशनच्या मागे लागताय, की जे सेक्शन सी मध्ये येतायत आजकाल ते पण 2 ते 3 प्रश्न असतील. जास्त नाही. पण तुम्ही त्याचा खूप अभ्यास करत बसताय आणि तुम्ही जे आय-एम-पी आहे सगळ्यात इम्पोर्टंट आहे ते मिस करताय. मी तुम्हाला सांगू का, की सॉल्व्हड प्रॉब्लेम पहिल्यांदा करा, असं सगळेजण तुम्हाला सांगतील. मान्य आहे. अरे, पण तो प्रॉब्लेम पेपरमध्ये आल्यानंतर तुम्हाला आठवलं पाहिजे ना, टॉपिक कोणता आहे? तुम्हाला आठवलं पाहिजे, फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, तर त्याचा फायदा होईल लक्षात घ्या. मग आता सर उपाय द्या ना. तर उपाय एकच आहे, तुम्हाला सांगतो, की 9 तारखेला म्हणजे 9 फेब्रुवारीला म्हणूया आपण, की तुम्ही मॉर्निंगमध्ये म्हणजे सकाळी ओके, सकाळी तुम्ही एकतर केमिस्ट्री किंवा मॅथ्सची रिव्हिजन करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके. पण त्यानंतर पूर्ण दिवसभर आणि 10 तारखेला तुम्हाला इंग्लिशचाच अभ्यास करायचा आहे. ओके. इंग्लिशचाच अभ्यास करायचा आहे. काही पुन्हा केमिस्ट्री, मॅथ्स घेत बसू नका. मी तुम्हाला सांगितलंय 11 तारखेनंतर 11 तारखेला तुमचा इंग्लिशचा पेपर झाला, की त्यानंतर 17 तारखेला आहे का रे फिजिक्सचा पेपर बहुतेक 17लाच आहे बरं का. 17 तारखेपर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त फिजिक्स करायचंय. दिवसभर तुम्हाला लेक्चर्स त्यावेळेस मिळणार आहेत हे लक्षात घ्या. मग मुद्दा काय, की मनात निगेटिव्ह विचार नाही आणायचे बरं का आता. बस. मी तुमचा 2-3 मिनिटं वेळ घेतला. जास्त मोठा व्हिडिओ पण करायचा नाहीये मला. पण तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर थकवा जाणवत असेल, एवढे कॉल मी रिसीव्ह केलेत हं. केलेत. एकच मुलांचं म्हणणं पडतंय, "सर मला जरा भीती वाटते." तुमच्याशी बोललं पण एंड काय होतंय, की "सर तुमच्याशी बोललोय, आता मला बरं वाटतं, मी करतोय कॉन्फिडन्सली अभ्यास." मग मला तुमच्या बऱ्याच नाही, हजारो मुलांपर्यंत हाच मेसेज पाठवायचा आहे. कुठल्याही टिपिकल सब्जेक्टला घाबरू नका. ओके. त्याच्यावर विजय मिळवून दाखवा, अभ्यास करून म्हणूया आपण. अवघड नाहीये कुठलीच गोष्ट हे मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण मनात जर विचार येत राहिले तर अभ्यास होत नाहीये. ओके. बरं मग हा व्हिडिओ छोटासा थांबवतोय. माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. चांगला आता इथून पुढचा वेळ जो अवेलेबल आहे आजचा, म्हणजे आज 8 तारीख आहे. जो वेळ तुमच्याकडे अवेलेबल आहे, त्यात तुम्ही करा अभ्यास. सकाळी 9 तारखेला सकाळचा वेळ पुन्हा तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये केमिस्ट्री आणि मॅथ्सला द्या. फिजिक्सला आहे 5 दिवस सुट्टी त्यावेळेस होईल. पण त्यानंतर मात्र पूर्ण वेळ इंग्लिशला द्या. ऑल द बेस्ट.